ज्ञानेश्वरी 30 दिवसांचे पारायणामध्ये आज 11वा दिवस. अध्याय 10वा विभूती योग मधील 58व्या ओवीपासून पुढे 300 ओव्यापर्यंत. श्री गणेशाय नमः. पै आशिता देवलाचे नही मुखे, मी यवं विदा तू ते ऐके, परितय बुद्धी विषय विखे घारिली होती. विषय विषयाचा पडी पाडो, गोड परमार्थू लागे कडू कडू, विषय तो गुडू जीवाशी झाला. आणि हे अनिकाचे काय सांगावे, राहुळा आपणची येऊन व्यास देवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून. तैसे व्यासादिकांची बोलणी, त्या मदपाशी चित्रत्नांची आखाणी, परी उपेक्षया जात होत्या तरणी तुझवीन कृष्णा. सर्वमेत द्रुतं मन्ये यन्मान्वदशि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाहा. हे केशवा, हे जे मला तू सांगतोस ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवान, देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाही. ते आता वाक्य सूर्यकर फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया गवयाची फिटले अनोळखपण. जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझे हृदय भूमिके पडिले सखोल. वरी कृपेची झाली बोल, मनोनी संवाद फळेशी उठले. अहो नारदादिका संता, त्याची युक्तिरूप सरिता, मी मोददी झाला अनंता. संवाद सुखाचा प्रभू आघविनी येणे जन्मे, जे पुण्य केले मी उत्तमे, तयाची न ठकतीच अंगी कामे. सद्गुरुत्वा एरवे वडील वडिलाचे निमुखे, मी सदा तू ते काने ऐके. परिकृपा न किजे जे तू ऐके, तव नेनवेच काही. मनोनी भाग्य जये सानुकूळ झालिया, केले उद्यम सदा सफळ. तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपासाच, जे बन करू झाडेशी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढियाटी. परिफळेशी तैची भेटी, जैव संतू पाळे. अहो भीष्मा जै ओट पडे, तै मधुर ते मधुरावडे. पैरसायनी तै गुडे झुमारोग्य दे. का इंद्रिय वाचा प्राण या झालियाचे, तैचे सार्थकपण. जय चैतन्य येऊन आपण संचरे माझे, तैसे शब्द जात आलोडिले. अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तैची मनो ये आपुले. जय सानुकूळ गुरु ऐसे झाली प्रतीतीचे निमाजे. अर्जुन निश्चयाची नाच तुझे भोजे, देवीची मने देवा तुझे. वाक्य मज मानले तरी साचजे कैवल्यपती. मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांची मती जोगानवसे. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुल्या जाणे जाणीवा. तैसा काहीची नाही हे सद्भावा, भरवसे नियाले. स्वयमेवात्मनात्मानं व्यथत्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे पुरुषोत्तमा, भूतभावना भूतनाथा, देवादिदेवा जगन्नायका, तू स्वतःच स्वतःला यथार्थ रूपाने जागतो. हे थापुले वाढपण जैसे
आपणच जाणिजे आकाशे कामी तुले घनवटायशी पृथ्वीच जाणे तैसा आपुले सर्व शक्ती तुझ तुची जाणू लक्ष्मीपती येरवेदादी कमती मिरवती वाया हा गा मनाती मागा सांडावी पवनाती वावी मवावी आदी शून्य उतरून जावे किवते बाही तैसेही तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाकते नोहे आता तुझे ज्ञान होय तुझचे जोगे जे आपण पयाते तुझी जाणशे आणि का ते सांगावयाही तू समर्थोशी तरी आता एक वेळ घाम पुशी आरतीची निढळीचा हे ऐकिले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना सकल देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहता हो तरी पाशी उभे ठाकावया ही योग्य न हो या शोचता विनो बिहो तरी अनुपायो नाही भरले सरिता समुद्र चौकडे परी ते बापियाशी कोरडे काजै मेघो निठेंबू टापडे तै पाणी की तया तैसे गुरुजी सर्वत्र ते परे कृष्णाम्मा तुची गती हे मनो सुभद्रा हे असो सुभद्रापती विभूती सांगे वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मा विभूतय याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि म्हणून ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस अशा आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने मला सांगण्यास तूच एक योग्य आहेस जे तुझे आ विभूती आगव्या परिव्यापितिया शक्ती दिव्या जिया त्या पुल्या दावाव्या आपण मज जी विभूती या समस्ता लोकांती व्यापुनी आहाती अनंता त्या प्रधाना नामांकिता प्रकटा करी कथम विद्यामां योगेस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंतोषि भगवन्मया हे योगीन सर्वथा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी त्या मी तुला कसे जाणावे हे भगवन कोणकोणत्या भावामध्ये म्हणजे विभूतीमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे जे कैसे मी तू ते जाणावे काय जाणून सदा चिंतावे जरी तुझी मनो आगवे तरी चिंतनाची न घडे म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे आता विस्तारो नितैसे एक वेळ बोले जया जया भावाचा ठाई तू ते चिंतिता मज सायासू नाही तो विवळ करून देई योगु आपुला विस्तरेनात्मनो योगम विभूतिंच जनार्दन भूया कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम जनार्दना आपला योग आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन कर कारण एकदा ऐकूनही तुझे हे अमृतमय भाषण ऐकण्याची माझी तृप्ती होत नाही आणि पुछल्या ज्या विभूती त्याही बोलाव्या भूतपती येत म्हणशी जरी पुढती काय सांगो तरी हा भाव मना जने जाय जाय हो जनार्दना पै प्राकृता ही अमृतपाना नान म्हणवे जे काळकुटाचे सहोदर जे मृत्युभेने प्याले अमर तरी दिहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक शिराब्दीचा रसू जया वायाची अमृतपणाचा भासो जयाची मिठांसू जे पुरे मनोनिधी तया पाबळे याही तुलेवरी गोडीची आथे थोरी मग ही तव अवधारी परमामृत साचे जे मंदरा चळून ढाळिता
क्षीरसागरून डहुळीचा अनादी स्वभावता ऐते आहे. जे द्रवना नवे बद्ध जेथनी निजते रसगंध जे भलताही सिद्ध आठवलेची भावे. जयाची गुठीचे ऐकत खेव आघवा संसारू होय वावो बळिया नित्यता लागे हो आपण पेया. जन्म मृत्यूची भाक हारपून जाय निशेख आत बाहेरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरीशी विजे तरी ते आपणची होऊन ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तव तुझे नामच जे आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगचे सुरवाडे आनंदाचे ने आता हे सुख काही सया सारिखे. काही निर्वचेना मज परितोखे तरी तुले जाणे जे ने मुखे. पुनरुक्तही हो हा गा पुनरुक्तही न हो. हा गा सूर्य काय शिळा अग्नी मनो येताय गोविळा का नित्य वाहतया गंगा जळा पार्श्वे पणसे. तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादाशी रूप देखिले. आजे चंदन तरुची फुले तुरंबिता होमा. या पार्थाच्या बोला सर्वांगी कृष्ण डोलला. मने भक्ती ज्ञानाशी झाला आगरू हा. ऐसा पती कराची तुषा आतू प्रेमाचा वेग उचंबळतो. तो सायाशी सावरुनी अनंतो काय बोले. श्री भगवान उवाच हंत ते कथयिष्यामि दिव्यात्म विभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा, माझ्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही. मी पितामहाचा पिता ही आठविता ही नाठवे चित्ता. की म्हणतसे बा पांडुसुता भले केले अर्जुना ते बा म्हणेत काही. आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तोले कुरु काही नव्हे नंदाचे. परिप्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा तिशो. मग मने ऐके सांगतसो धनुर्धरा. तरी तुवा पुसलिया विभूती तयाची अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी मती आकळती ना. अंगेची रोमा किती जयाची तयाशी न गणवती. तैशिया माझी विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नव्हे चिफडा. या लागे प्रधाना जिया रूढा त्या विभूती ऐके. जिया जाणितली यासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी. जैसे बीजालिया मुठी तरुची आला होय. का उद्यान हाता चढिले तरी आपैशी सापडली फले फुले. देवी देखील या जिया देखवले विश्व सकळ. एरवी सातजिगा धनुर्धरा नाही शेवटू माझी विस्तारा. पै गगनाशिया पारा मज माझी लपणे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्माही. मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे. ऐके कुटिलाल कमस्तका
धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा शेकैका भूतमात्राचा ठाई आंतुलीकडे मीची यांचा अंतःकरणी भूताभयेरी माझीच गवसनी आधी मी निर्वाणी मध्ये मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशची आत बाहेरी आणि आकाशीच झाले अवधारी असनी ही आकाशी पाठी लयाजी विळी जाती ती वेळी आकाशच होऊन ठाती ती व्याधी स्थिती अंतगती भूताशी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझी विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याई वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधानाईके आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचेर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणवान रवी आहे मरुत गणापैकी मरीची मी आहे नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे हे बोलोनी तो कृपावंतो मने विष्णू मी आदित्या तू रवी मी रश्मीवंतू सुप्रभा माझी मरुद्गणाचा वर्गे मरीची मने मी शारंगी चंद्र मी गगनरंगी तारान माझी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना वेदांमध्ये सामवेद मी आहे देवामध्ये इंद्र मी आहे इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे वेदा तू सामवेदो तो मी मने गोविंदू देवा माझी मरुत बंधू महेंद्र तो मी इंद्रिया तू आकरावे मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम् 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे 8 वसूमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतामध्ये मेरू मी आहे आशेशाये रुद्रा माझारे शंकर जो मदनारी तुम्ही येथन धरी भ्रांती काय यक्ष रक्षो गणा तू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला मग 8 वसु माझारे पावको तो मी अवधारी शिखरातली या सरोपरी मेरू तो मी पुरोधसं च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः हे पार्था पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण सेना नायकामध्ये कार्तिकेय मी आहे जलाशयामध्ये सागर मी आहे महर्षीमध्ये भृगु मी आहे वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे जो स्वर्ग सिंहासनासावावो सर्वज्ञ ते आधीचा ठावो तो पुरोहितान माझे राहो बृहस्पती मी त्रिभुवनींची हा सेनापती आत स्कंदू तो मी महामते जो हरवीर्य अग्निसंगती कृतिकांतू झाला सकळिका सरोवराशी
माझा रे समुद्र तो मी जळराशी महर्षिया तू तपोराशी भृगु तो मी आशेशाही वाचा आतू नडनाच सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे समस्ताई यज्ञांचा पैकी जप यज्ञ तो मी लोकी जो कर्म त्यागे प्रणवादिके निपजविजे नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे सावरा गिरीवरा आतू पुण्यपुंज जो हिमवंतो तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारद गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चयस्रव समस्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणांच नराधिपं सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष देव ऋषीमध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे आश्वामध्ये अमृत प्राप्त्यर्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा मी आहे गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि नरांमध्ये राजा मी आहे असे जाण कल्पद्रो महान परी जातो गुणे चंदनु हे वाढ विख्यातू तरी या वृक्ष जाता तू अश्वत्थू तो मी देव ऋषी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकैका माझी यया शेषाये सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवा मी राजभूषण गजा आतो अर्जुना मी गाय रावतो पयोराशी सूरमते तो अमृतांशू तो मी या नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जयाते सकळ लोक प्रजा होनी सेविते आयुधानामहं व्रजन् धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पानामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् आयुधामध्ये वज्र मी आहे धेनूमध्ये कामधेनू मी आहे प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे सर्पांमध्ये वासुकी मी आहे नागामध्ये अनंत मी आहे जल देवतांमध्ये वरुण मी आहे पितरांमध्ये आर्यमा मी आहे आणि नियमन करणारा मध्ये यम मी आहे पै आगविया हातेरा आत वज्रते मी धनुर्धरा जय शतमखोत्तीर्ण करा आरुडोनी असे धेनुमध्ये कामधेनु ते मी म्हणे विश्वक्षेनु जन्मवितयात मधनु तो मी जाणे सर्पकुळा तू अधिष्ठाता वासुकी गामी कुंतीसुता नागा माझी समजता अनंतू तो मी आगायादसामा तू जो पश्चिम प्रमतीचा कांतो तो वरुण मी हे अनंतू सांगतो असे आणि पितृगणां समजता माझी आर्यमा जो पितृदेवता तुम्ही हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभेली ती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेते मग केल्यानुरूप होती भोग नियमजे तया नियमितया माझी यमो जो कर्मसाक्ष्मी धर्मो तो मी म्हणे रामो रमापती प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः
कलयतामहं मृगाणांच मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. आणि दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशुमध्ये सिंह मी आहे, पक्षामध्ये गरुड मी आहे. आगा दैत्याच्या कुळी प्रल्हाद तुम्ही न्याळे, म्हणून दैत्य भावादी मिळे लिंपेची ना. पै कळितया माझी मा काळो, तुम्ही म्हणे गोपाळू स्वापदा तू शार्दूळ तुम्ही जाण. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी वाहू शके माते. पवन पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं, झषाणां मकरस्यास्मि स्रोतसामस्मि जान्हवी. वेगवान वस्तूमध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यामध्ये मकर मी आहे, आणि नद्यात भागीरथी नदी मी आहे. पृथ्वीच्या पैसारा माझी घडी न लगता, धनुर्धरा एकीची उड्डाणे साता हे सागरा प्रदक्षिणा करीजो. तया वहिलिया गती म्हणता, आत पवनु दोमी पांडुसुता, शस्त्रधरा समजता माझे श्रीराम तुम्ही. जेने साखडल्या धर्माची निकैवारी, आपण पया धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी एक मोरे केले त्रिती. पाठी उभे ठाकून सुवेळे, प्रताप लंकेश्वराची शिसाळे, गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. जेने देवांचा मानू गिमशिला, धर्माशी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तो हाती रूप रजितया आतू, रामचंद्र मी जानकी कांतो, मकर मी पुच्छवंतो जळचरा माझी. पै समजता ही ओघा मध्ये जे भगीरथे अनिता गंगा, जन्मुनी गेलेले मग जंगा फाडून दिदले. ते त्रिभुवन एक सरिता, जानवे मी पांडुसुता, जळप्रवाहा समजता माझारी जाणी. ऐशेनी वेगळाला सृष्टीपैकी, विभूते नाम सुता एकेकी. सगळेन जन्मश श्री अवलोकी, अर्ध्या नवती. सर्गानामादिरन्तस्य मध्यञ्चैवाहमर्जुन, अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदताम्. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च, अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत तसाच मध्य मी आहे. विद्यामध्ये अध्यात्म विद्या मी आहे, आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरामध्ये आकार मी आहे, आणि समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. जैशी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐशी चाड उपजेल जै जीवी. तै गगनाची बांधावी लोत जेवी. का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलोची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखाशी फुलफळ, एकेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडून यामुळ जीवी हाती घेपे, तेवी माझी विभूती विशेष. जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. हेरवे वेगळा लिया विभूती,
काही एक परिससी किती म्हणून एकेळा मामती सर्व मी जाणो मी आगवी याची सृष्टी आदिमध्यांती किरीटी ओत प्रोत पटी तंतू येवी ऐशिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझे योग्यता नव्हे म्हणून असो काजी तुवा पुसलिया विभूती म्हणून ते ऐक सुभद्रापती तरी आता विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी आगा बोलत यांची ठाई वादू तो मी पायी जो सकल शास्त्र संमती काही सरेची ना जो निर्वचू जाता वाढे ऐकल्या उत्प्रेक्षे सळुचडे जयावरी बोलते आजी गोडे बोलणी होते ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदो अक्षरा तू विशदू आकारू तो मी पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशगाला गोनी ब्रह्माविरी ग्रासिता तो मी मेरू मंदरादिके सर्वे सहित पृथ्वीते विरवे जो यकार नवाते ही जिरवी जेतीचा तेथे जो प्रलय तेजा देत मिटे सगळ्या पवनाते गिळे किरीटे आकाश जयाची आपोटी सामावले ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळो मग पुढती सृष्टीचा मिळू सृजिता तो मी मृत्यू सर्वहर्षाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्तिश्रीवाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे पुन्हा कल्पांती उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे श्रीलिंग वाचक वस्तूमध्ये कीर्ती संपत्ती वाणी स्मृती बुद्धी धृती आणि क्षमा या 7 मी आहे आणि सृजिल्या भूताती मीची धरे सकळा जीवनही मीच्या अवधारी शेखे सर्वांते या संवारी तेव्हा मृत्यू मीचे आता श्री गणांचा पैकी माझी अभिभूती 7 आणखी ते ऐक कवतिकी सांगिजे तल्या तरी निजनवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधारेशी जे संपत्ती तेही मीच जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गे चाले देखिलेनी पदार्थी जे आठवणी दे माते ते स्मृती ही पै येथे त्रिशुद्धे मी पै स्वहिता अनुजायिनी मेधा ते गामी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारी माझारी या 7ही शक्ती मीची अवधारी ऐशे संसार गज किशोरी म्हणता झाला भृत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः तसेच 14 सामांमध्ये बृहत साम मी आहे छंदामध्ये गायत्री छंद मी आहे मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे वेद राशीच्या सामा आत बृहत्सा म्हणजे प्रियोत्तमा ती मी म्हणे रमा प्राणेश्वरो गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा मासात मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी धूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः छलन करणाऱ्या वस्तूमध्ये धूत मी आहे
तेजस्वी पदार्थामधील तेज मी आहे, सिद्धी मी आहे, उद्योग मी आहे, सात्विक वस्तूमध्ये सत्व मी आहे, यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे, पांडवामध्ये धनंजय मी आहे, मुनीमध्ये व्यास मुनी मी आहे, कवीमध्ये शुक्राचार्य मी आहे. छळे तया विंदाना माझी जुते मी विचक्षणा, म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. आगाशेशाई तेजसा आत तेज तेज मी भरवसा, विजयू मी कार्योद्देशा सगळा माझे. जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप हे राय. सुरांचा म्हणे सत्वाथिलिया आतू, सत्व मी म्हणे अनंतू, यादवा माझे श्रीमंतू तोची तो मी. जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी केला, तो मी प्राणा सकट पियाला. पोतने ते नुघडता बाळपणाची फुली, जेणे मी दानवी सृष्टी केली करी. गिरीधरो निव मानिली महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेणे मी जळत गोकुळ राखिले. वासुरवासाठी लाविले फिरंची सपिशे, प्रथम दशेचे पाटे माझी कंसायशी अचाटे. महाधिंडी अवचटे लीळाची नाशिले, हे काय किती एक सांगावे, तू आई देखिले ऐकिले असे आगवे. तरी यादवा माझे जाणावे हेच स्वरूप माये, आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझे अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा बिघडून पडे. संन्यासी तुवा होऊनी जनी चोरून नेली माझे भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी. मी तू दोन्ही स्वरूप एक, मुनियात व्यासदेवो तो मी म्हणे यादवरावो. कवीश्वरा माझे धैर्या रावो, उसनाचार्य मी. दंडो दमयतामस्मि नीतिरश्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमन करणाराचा म्हणजे दमनाला साधनीभूत दंड मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यांमध्ये नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. आगाध मी तया माझारी, अनिवार दंडतो मी अवधारी. जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे पैसारा सार निर्धारी तया. धर्मज्ञानाचा पक्षू धरितया, सकळ शास्त्रां माझी या. नीतिशास्त्र ते मी आगवियाची बुढा, आतू मौन तो मी स्वाडा. म्हणून न बोलतया पुढा, सृष्टाही नेन होय. आगा ज्ञानियांचा ठाई, ज्ञान ते मी पाही. आता सो हे यया काही पारण देखो. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन. न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरं. नान्तोऽस्मि मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे अर्जुना, या सर्व भूतांमध्ये जे बीज ते मी आहे. स्थावर जंगमाची कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाजून अस्तित्वात असू शकेल. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. हा विभूतीचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. पै पर्जन्याची धारा
वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीच्या तृणांकुरा होईलटी पै मोहोदधीच्या तरंगा व्यवस्था धरू नये जीविका तिवी माझी या विशेष लिंगा नाही मिते ऐशी आई सात पाच प्रधाना विभूती सांगितल्या तुझा अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला हे रा विभूती विस्ताराशी काही येथ सर्वथा लेख नाही म्हणून परिसशी तू काही आम्ही सांगो किती या लागी एकी हिळा तुझ दावाता वर्मनिज सर्व भूतांकुरे बीज विरुडूत शेते मी म्हणून साने थोरण म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकमीचे ऐशे मानावे वस्तू जाता ते तरी यावरी साधारण ऐक पानिकै खुन तरी अर्जुना ते तू जाण विभूते माझे यद्यद्विभूती मत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्देवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम् जी जी वस्तू वैभवाने संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया तेथे जाण धनंजया विभूती माझी अथवा बहु नैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम् एकांशेन स्थितो जगत् अथवा हे अर्जुना हे म्हणजे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे कारण असा तू मला कुठवर जाणशील तर थोडक्यात सांगतो मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे अथवा एकले एक बिंब गगनी तरी प्रभा फाकी त्रिभुवनी दिवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे तया ती एकले धनी म्हणा ते निर्धनया भाषानेन काय कामधेनु सवे सर्व सहान चालत असे ते जे धवा जो मागे ते एक सरेचे प्रसव लागे ती विश्वविभव तयांगे होऊन तया ते ओळखावया हिची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐशया ते जाण प्राज्ञा अवतार माझे आता सामान्य विशेष हे जाणनेत महादोष काजे मीची काशेष विश्वाय म्हणून तरी आता साधारण आणि चांगो ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया पुलीची मती वंगो भेदाचा लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृतकार रांधून अर्धे करावे हा गावाविषयी काय डावे उजवे अंगाये पै सूर्यबिंबाशी पोटपाठी पाहता नाशेला फुले तिथे तेवे माझा स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि शिनाना विभूते मज आरोपावे विशील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागे भेद सांडूनी सरिषे साम्य मज ऐसे विभूत वन वसंती तेने विरक्ताचे एकांती बोलिले जैत श्रीमंते श्रीकृष्ण देवे तेथ अर्जुन म्हणे स्वामी ये तुले हे राभस्य बोलिले ते तुम्ही जे भेदू एका आणि आम्ही सांडावा की हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दौडा का परवते केवी धसाळ म्हणू देवा तुते तरी आधी कहा बोलू तुझे नावची एक कोणी वेळे जयांचे सुखाशी का काना मिळे तयांची हृदया ते सांडून पळे भेदू जे साच
तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलाशी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कोणी जे चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी ही उभारा परी राणीपणी शारंग धरा बोला हे तुम्ही तेथ सावियाची परी तोषोनी देवे अर्जुना ते आलिंगले जीवे मग म्हणे तू नको पावे आमुजिया बोला आम्ही तुझ भेदाच्या वाणी सांगितली जे विभूतींची कानी ते अभेदे काय अंतःकरणे मानिली की न म्हणे हेची पावया लागे नावे कबोलिलो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा हे अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतशे विश्वागवे तुवा भरले पैराया तो पांडूस तो आयशे प्रीतीशी जाहला वरतो या संजयाची बोला निवांतो धूतराष्ट्र आहे के संजयो दुखवलेनी अंतःकरणे मन तसे नवल नवे दैव दवडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तवा तू हे आंधळा परे आसो हे तो अर्जुन स्वहिताचा वाढवितेसे मानू की आई वरी तयानु दिवसा उपनला मने हिची हृदया तुले प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती ये आरतीचा पाऊली मती उठती झाले मी आईच दोन्ही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवागळा म्हणून करी आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाच्या मुखा ते ते साच करीत शेरू जो प्रल्हादाची बोला विषाही सगडापण झाला तो सद्गुरु म्हणे जोडला किरीटीशी म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थारिगता होईल कवणे भंगी ते सांगेन पुढील प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इथे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे युतियोगो नाम दशमोऽध्यायः श्लोक 42 ओव्या 335 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। आता यावरी एकादशी कथा हे दोन्ही रशी जेतप्पा पार्था विश्वरूपेशी होईल भेटी जेथ शांताची घरा अद्भुत आला हे पाहुणेरा आणि राही रसा पांती करा झाला मानू अहो अहो वधूवरांची मिळणी जैशी वराडिया लुगडेलेनी तैशी देशीचा सोकासनी मिरविले रस परे शांताद्भूत बरवे जे डोळियांचा जुळे घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा ना तरी अवशेचा दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी तेवी कवळा रशी केला येथ मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आवघे येथ माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघमूर्त या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रेगता सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझे केले तिरे संस्कृताची गहणे तोडून मराठिया शब्द सोपाने रचली धर्मनिधानी निवृत्ती देवे मनोनी भलते न येत सद्भावे नावे
प्रयाग माधव विश्वरूप पावे येतोनी संसाराशी द्यावी तिरोधक हे असो ऐसे सावयव जेथ साशी नले आती समभा रस भाव जे श्रवण सुखाची राणीव जोडली जगा जेथ शांतात भूत कोरडे आणि येरा रसा पडप जोडे हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ तो हा करावा द्यावो जो देवाचा आपण पे विषमता ठावो परी अर्जुन सदैवांचा रावो जे येथे पावला वेथ अर्जुनाचे काय म्हणू पातला आजी आवडतयाही सुकाळू झाला जे गीतार्थो हाला मराठी याची लागे माझे विनविले हे ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही देवीचे तुम्हा संतांचे सभे ऐशी सलगी केर करू न लभे परिमानावी जी तुम्ही लोभे आपत्या मज आहो पुंसा आपणची पडविजे मग पडे तरी माथा तुकिजे का करविले निचोजे नरिजे बाळका माय देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे जे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा हे सारस्वताचे गोड तुम्ही जे लाविले जे झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनिके जो मग हे रसभाव फुली फुलेल नानार्थ फळवारे फळायला तुमचे निधर्मे होईल सुकाळ जगा या बोला संतरी जले म्हणती तो शलोगा भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ तवा निवृत्ती दास म्हणे जे कृष्णार्जुनाचे बोलणे ते मी प्राकृत काय सांगू जाणे परिसा सांगावा तुम्ही आओ राणीच्या पाले खायरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन पर्याक्षो हि अकरा न जिने जिकाये मनोनी समर्थ जे जे करी ते न हो न ये चराचरी तुम्ही संत तया परी बोलवा माते आता बोलीज तिचे ऐका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला बाप बाप ग्रंथ गीता जो विधी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी तेथीचे गौरव कैसे वानावे जे शंभूचे मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हे चिवले मग ऐका तो किरीटी घालोनी विश्वरूपी दिठी पहिली कैशी गोठी करिता झाला हे सर्व ही सर्वेश्वरू हे सर्वे ही सर्वेश्वरू ऐसा प्रीती गत जो पती करू तो बाहेरी होवावा गोचरो लोचनाशी हे जीवा तुले चाडो परी देवाशी सांगता साकड काजे विश्वरूप गुड कैसे निपुसावे मने मागा कवनी कही जे पडियंतीने पुसले नाही सहसा कैसे काही सांगा म्हणून मी जरी सलगेचा चांगू तरी काय आयशी हुनी अंतरंगो परी तेही हा प्रसंगो बिहाली पुसो माझी आवडी तैशी सेवा झाली तरी काय होईल गरुडाची आये तुले परी तूही ही बोली करीची ना मी काय सनकादिका हुनी जवळा परितया ही नागवेची हा चाळा मी आवडेन काय प्रेमळा गोकुळींची आयसा तया तेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासही सायले परी विश्वरूप ही राहवले न दावेच कवना हा ठायेवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उरावरी मज पुसो ये बा आणि न पुसेची जरी म्हणे
तरी विश्वरूप देखील विने सुख नो हेची परी जिने तेही विपाये म्हणून आता पुसो आळू माळसे मग करू देवा ठाके तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थो बोलो परी तेची ऐशी निभावे जे एकादो उत्तरा सवे दावी विश्वरूपा घवे छाडा देऊनी आहो वासुरू देखील याची साठी धेनो खडबडोनी मोहे गुटे मग स्तना मुखाची भेटी काय पाना नये पापातया पांडवाची निनावे जो कृष्ण राणी हे प्रतिपाळो धावे तया ते अर्जुनी जव पुसावे तवसा हेल काय तो सहजेचे स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण ऐशे मिळणी वेगळेपण उरे हेची भाऊ म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा देव विश्वरूप होईला पैसा तुझी पहिला प्रसंगू ऐसा ऐकी जो तरी अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निसंशय नाहीसा झाला मग पार्थू देवा ते म्हणे जे तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिदे जय महाभूते ब्रह्मी आटती जीव मोहदादीचे ठाय फिटती तैजे देव होने ठाकती तेव सवने शेषीचे होते हृदयाचा परिवरी रुविले कृपणाची परी शब्द ब्रह्माशी ही चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मजपुडा हे फोडिले जयाध्यात्मा वाळले ऐश्वर्य हरे ते वस्तू मज स्वामी एकेळा दिदले तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी भिन्न कैचे परी साचजी महामोहाचा पुरी बुडाल्या देखोनी शेसवरी तू आपण पी घालून श्रीहरी मग काढिले माते ते एक तू वाचोनी काही विश्वी तुझयाचे भाषण ऐके आमुचे कर्म पाही जे आम्ही आती म्हणो मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरवाती स्वजनो आपुला म्हणे याही वरी याती मी मारिनो म्हणे तिने पापे के रिगेन ऐसे देखत होतो तू स्वप्न तो चेविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पितो जे किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आचाचे आयसे वाया मर्तया जीवाचे श्रेय तुवा घेतले आपुले प्रतिबिंब नेता सिंहा कुहा घालेल देखोनी आता ऐसा धरी जे तेवी अनंता राखिले माते एरवी माझा तरी येतुलेवरी येथ निश्चय होता अवधारी जे आताची साताई सागरी एकत्र मिळजे हे युगची आघवी बुडावे परी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे पुत्री शिमज ऐशा अहंकाराची वाढी मियाग्रह जळे दिदली होती पुढी चांगची तू एरवी काढी कवनू माते नाथले आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिशे होते लागले परी राखिले तुम्ही मागा जळत काढिलो जोरी तैते देहाशीच भय अवधारी आता हे जोहर वार दुसरी चैतन्या सवड दुराग्रहे हिरण्याक्षी
माझी बुद्धी वसुंधरा सुजली काके मग मोहार नव गवाक्षे रिगोली ठेला तेथ तुझे नि गुसावीपणे एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे हे दुसरे वराहोनी पडिले तुझ ऐशे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले परी पाचई पालव मोकलिले मज प्रती ते काही न वचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसिले माझे जे आनंद सरोवरीची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपुल्या प्रसादाची रावळे जया लागे करते हा हो तयाही आणि मोहाची भेटी ही कायशी पावळे गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेशी आणि मी तव दातारा कृपेचा ये रिघोनी गाभारा घेता हे चारा ब्रह्मरसाचा तेने माझा जी मोह जाये येथ विस्मो काही आहे तरी उद्धर लोकी तुझे पाये शिवतले आती भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम् हे कमलपत्राक्षा भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेच तुझे अपार महात्मेही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासून महेशा परिसले आजी ये भूते जया परी होती अथवा लया हण जैशेनी जाती ते मजपुडा प्रकृती विवंचली देवे आणि प्रकृती केर उगाना दिधला परिपुरुषाचाही ठावो दाविला जयाचा महिमा पांघरुणी झाला धडवता वेदू जे शब्द राशी वाढे जिये का धर्मायशिया रत्ना ते विये ते येतीचे प्रवेचे पाये वळगे म्हणणे ऐसे आगाध महात्म्य जश सकळ मार्ग एक गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते यापरी दाविले जैसा केरू फिटली आबाळी दिठी रिगे सूर्यमंडळे का हाते सारुनी बाबळे जळ दाविजे ना तरी उकलतया सापाचे बेडे जैसे चंदना खेव देणे गडे अथवा विवशी पळे मग चढे निधान हाता तैशी प्रकृती हे आडवती ते देवेचे सारिले परवते मग परत्व माझे मती शेजार केले म्हणून हे विषेचा मज देवा भरवसा केर झाला जेव्हा पर्यानिक एक हेवा उपनलाशे तो भिडा जरी म्हणू राहो तरी आना कवना पुसो जावो काही तू वाचो निठावो जानता हो आम्ही जळचरू जळाचा भारू धरी बाळकस्तन पानू पुरोदो करी तरी तया जिनयाशी श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साखडी न धरवे जीवे आवडे तेही तुझपडा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगे एवमेत्यद्यथार्थ तमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम हे परमेश्वरा तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी त्या प्रतितीची दिठी निवाली माने आता जयाची निसंकल्पे ही लोक परंपरा होया हरपे जया ठाया ते आपण पे मी ऐशे मनशी ते मुधाल स्वरूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सूर कार्याचे निवाजे घेऊ घेवी येशे पै जळ शयनाजिया उगनिया कामश्य कुर्मया मिरवनिया खेळ सरलिया तो गुनिया साठविशी येत
उपनिषेदे जे गाती योगी हृदय रिवणे पाती जया ते सनकादे गाते पोटाळुनिया ऐशी आगाध जी तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उता वेळ देवा देवे फेडून या साकड लोभे पुसले जरी चाड तरी हेची एकी वाड आरती जी मज तुझे विश्वरूप पण आघवे माझी दिटीची गोचर होवावे ऐसे थोरास जीवे बांधून आहे मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। हे प्रभो ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव। परे आणि कैत शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागे योग्यता माझा अंगी असे की नाही। हे आपुले आपण मी नेने ते का नेनसे जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे आणि जे आरतीचे नि पडी भरे आरतू आपुले ठाकी पै विसरे तानेला म्हणे न पुरे समुद्र मज ऐसे सचाडपणाची भुली न सांभाळवे समस्या पुली या लागी योग्यता जीवी मागुली बाळकाची जाणी तया परी अर्जुना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी तैशी ते कृपा करा एरवी नवे हे मना उधारा वाया पंचमाला पी बधिरा सुख घेऊ ते देणे हे रवी एकल्या बापियाची तृषे मेघ जगा पुरते कायन वर्षे परी झाली या वृष्टी उपके जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत पावले येरा आन वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसे हा केर भरवसा काजे कडाळा आणि गहिंसा माझी नीच नवा तू की तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र पै कैवल्याईशे पवित्र केवरियाही तेजले मोक्षू दुराराध्यो केर होय परी तोये आराधे तुझे पाय म्हणून धाडीशी तेथ जाय पायुको जैसा तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्ये सवरसू केला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले आगा राजसुयाचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदे कैसा शतदा दुर्वादी निस्ते जिलाशी ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पया ठावो दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी जाड तो वनाला याची लागी जे बैसावे पितयाचा उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परीस जगीस लाग्यो केला ऐसा वनवासिया सगळा देता एकच तो धसाळा पुत्राज आळविता जामिळा आपण पेदेशी जेने उरी हानितलाशे पांपरा तयाचा चरणवाशे दातारा अजून वैर्यांची कलेवरा विसंबशीना ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्रे परे उदारो दान मागो निदारवंटे करू झालाशी बळीचा तू ते आराधीना आयके होती पुंसा बोलावेत कौतुके ते वैकुंठीत वागणके सुरवाडू केला ऐशी पाहुनी वायानी मिशे
लागलाशी आपण पे देवो वाणी वसे तू कानारिशे मज लागी करिशे हा गा दुबतयाचे पवाडे जे जगाचे फेडे साखडे ते कामधेनूचे पाळे काय भुकेले ठाती म्हणून मियाजे विनविले काही ते देवन दाखविते हे केर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानशी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा ऐशी ठाई ठाऊ विनंती जव करू सरेल सुभद्रापती तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवीचिना तो कृपा पियूस सजळू आणि येरू जवळाला वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतो ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोन क्षीर सागर उचंबळे तैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्लसित झाला मग तिये प्रसन्नतेचे निआटोपे गाजोनी मनितले सकृपे पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी एकचे विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूप मया गवे करून घातले बाप उदार देवो अपरिमितो याचक स्वेच्छा सदुदितो आशे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले अहो शेषाचे डोळे चोरिले वेद जया लागे झकविले लक्ष्मी ही परी राहिले जिवारजे ते आता प्रगटुनी अनेकदा करीत विश्वरूपा दर्शनाचा धांदा बाप भाग्या गादा पार्थाच्या जो जागता स्वप्नावस्थे जाय तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्मकटा आहे आपण जी झाला तेथीचे सहसा मुद्रा सोडिले आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फाडिली किंबहुना उघडिली योगवृद्धी परी हा हे देखेल की नाही ऐशीशेचे न करे काही एकसरा म्हणतसे पाही स्नेहातूर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय।